हॅलो फ्रेंड्स, तुमचं सोनाली आलेलं केक हाऊसमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर अक्षय तृतीयाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर इकडे मी सासूबाईंकडे गेलतो. तर पुरणपोळी केली ती सासूबाईंनी आमच्या, आणि कर पूजा पण केली आजी सासू आणि सासऱ्यांची. तर तांबडे आणि काळ्या कलरचे असतात आणि नैवेद्य ठेवून वरती आम्ही करवरती आंब्या ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आमच्याकडे पूजा करतात. आणि ताटलीमध्ये खाली तांदळाची आरास केलेली आहे. तर करपूजा ही का करायची असते, तर गेलेल्या माणसांना आपले आत्म्यांना शांती मिळावी म्हणून करपूजा करतात. आणि संध्याकाळी परत मी माझ्या घरी आली. घरी आल्यानंतर यांनी हापूस आंबे आणले होते. आधीच आंबे आणल्यानंतर मग पहिला मान हा अक्षय तृतीयालाच असतो, म्हणून मी आमरस त्या दिवशीच केलं मग अक्षय तृतीया दिवशी. आणि हे थोडे म्हणजे असे पिकलेले आंबे सुरगळलेले. तर अशा प्रकारे जे आंबे असतात ते चवीला आणि गोडीला पण खूप चांगले असतात. आणि अक्षय तृतीयानंतरच आंब्याची ही होते. तर माझा सगळा स्वयंपाक झालेला होता. रात्रीच्या नैवेद्यामध्ये मी बटाट्याची भाजी केली होती, चपात्या केल्या होत्या आणि वरण भात आणि आमरस केला होता. तर माझा स्वयंपाक सगळा झालेला होता. तर फक्त आता ताट भरायचं होतं नैवेद्याचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा होता. आणि अशा प्रकारे मी ताट पण हे केलेलं आहे, देवाला भरून ठेवलेला आहे. तर आता हा नैवेद्य आपण देवाला दाखवूया. आणि देवाला आमरसाचा पहिला नैवेद्य. तर अशा प्रकारे आमची अक्षय तृतीया साजरी झालेली होती घरच्या घरी. आणि नैवेद्य पण मी दाखवलेला आहे अक्षय तृतीया आपल्या हापूस आंब्याचा. तर व्हिडिओ हा एकदम छोटासाच होता, असा काही विशेष नव्हता. मी एकदम शॉर्टमध्येच केलेला होता. तर परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय.